आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 5। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे। सेशनचा परिचय पाहून घ्या। त्यानंतर आपल्याला बेसिक कॉम्प्युटर आणि स्मार्टफोन स्किल्सवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपलं पहिलं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे। तर पहिल्या नॉलेज चेकवर इथे क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। याच्या अगोदर मी एक अटेम्प्ट केलेला आहे, तर त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा। स्टार्ट केल्यानंतर बघा पहिल्या नॉलेज चेकमध्ये आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणते चित्र जीमेलचे प्रतिनिधित्व करते म्हणत आहे। तर पाहू शकता इथे जीमेल दिलेला आहे, तर हे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2। त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा। कोणत्याही ईमेल अकाउंटचे सर्वात प्राथमिक फंक्शन देणारा पर्याय निवडा म्हणत आहे। तर ईमेल अकाउंटचे सर्वात प्राथमिक फंक्शन्स कोणता आहे बघा, ईमेल पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी, कम्युनिकेशन करण्यासाठी। तर हे त्याचं उत्तर आहे। समजा तुम्ही 4 ते 5 दिवस ऑफिसच्या बाहेर आहात, तुमच्या ईमेलसाठी ईमेल रिस्पॉन्सेस ऑटोमॅट करण्यासाठी तुम्ही कोणते जीमेल फीचर्स सिलेक्ट कराल म्हणत आहे। तर कोणते फीचर आपण ॲक्टिवेट करणार आहोत, तर याचं उत्तर बघा इथे दिलेलं आहे वेकेशन रिस्पॉन्डर ऑन, हे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2। त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा। जीमेलमधील व्हेरिफिकेशन रिस्पॉन्डर सुविधेचा उद्देश काय असतो म्हणत आहे। तर त्याचा उद्देश काय असतो बघा, तर जेव्हा युजर उपलब्ध नसतो तेव्हा ती येणाऱ्या ईमेल्सना एक पूर्वनिश्चित मेसेज पाठवते। तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी नॅपकिन एआयवर इथे क्लिक करा। याच्यामध्ये आपलं दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे, तर दुसरं नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यातून स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहे। पहिला प्रश्न, नॅपकिन एआयचे प्रमुख फंक्शन्स कोणते आहे म्हणत आहे। तर नॅपकिन एआयचे प्रमुख फंक्शन्स हे टेक्स्टला व्हिज्युअल एलिमेंट्समध्ये कन्वर्ट करणे, हे त्याचं उत्तर आहे। नॅपकिन एआयच्या कोणत्या फीचरमुळे एकाच प्रोजेक्टवर एकाच वेळी अनेक युजर्स काम करू शकतात म्हणत आहे। तर कोणता आहे बघा, तर याचं उत्तर टीम कोलॅबोरेशन आहे। त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक सोडवायचं आहे। या पिक्चरवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी याच्यामध्ये आपलं तिसरं नॉलेज चेक दिलेलं आहे, तर तिसरं नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यातून स्टार्ट करायचं आहे। तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 2च प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, पिक्टरीमधील कोणते एआय फीचर लांबलचक मजकुराचे संक्षिप्त व्हिडिओ कंटेंट तयार करण्यामध्ये मदत करते म्हणत आहे। तर कोणता आहे बघा, तर याचं उत्तर टेक्स्ट टू व्हिडिओज आहे। त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा। पिक्टरीचे एआय व्हॉइस ओव्हर फीचर डॅश डॅश याकरता कस्टमाइज करता येते म्हणत आहे। तर कशातनी कस्टमाइज करता येते बघा, ॲक्सेंट्स आणि टोनमधील बदल। तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि इथं स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला चौथं नॉलेज चेक, त्याच्या अगोदर स्मार्ट टायपिंग स्किल्समध्ये काही टायपिंगची प्रॅक्टिस वगैरे जर करायची असेल तर तुम्ही याच्यातून करू शकता। त्यानंतर ऑफिस स्किल्समध्ये जायचं आहे। यामध्ये आपल्याला चौथं नॉलेज चेक दिलेलं आहे। तर ऑफिस स्किल्समध्ये जा आणि यातून आपल्याला चौथं नॉलेज चेकवर क्लिक करा या ठिकाणी आणि ज्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर चौथ्या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला 10 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी यापैकी कोणते टूल वापरले जाते म्हणत आहे। तर स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी पाहू शकता स्नॅपिंग टूलचा वापर केला जाते, म्हणून याचं उत्तर ऑप्शन 2 आहे। स्नॅपिंग टूलमध्ये एक नवीन स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी तुम्ही कोणती कमांड वापराल म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे न्यू, म्हणजे याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 असणार आहे। त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा। स्नॅपिंग टूलमध्ये तुम्ही चुकून न्यू स्नाईपवर क्लिक केले तर स्क्रीनशॉट कॅप्चर रद्द करण्यासाठी तुम्ही कोणती कमांड वापराल म्हणत आहे। तर यासाठी बघा इथे कॅन्सलचा ऑप्शन दिलेला आहे, तर याचं उत्तर ऑप्शन 3 असणार आहे। त्यानंतर संपूर्ण स्क्रीनचा स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी कोणता पर्याय सिलेक्ट कराल म्हणत आहे। तर संपूर्ण याचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी पाहू शकता या ठिकाणी ऑप्शन 2 मध्ये दाखवलेला फुल स्क्रीन स्नाईप, तर हे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। विंडोज 10 मध्ये कोर्टाना ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल म्हणत आहे। तर कोर्टाना बघा या ठिकाणी इथे दिलेलं असते, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे।
विंडोज 10 मध्ये कोणता वेब ब्राउझर प्री इन्स्टॉल म्हणजे आधीपासूनच इन्स्टॉल केलेला असतो म्हणत आहे, तर कोणता असते बघा. तर याचं उत्तर मायक्रोसॉफ्ट एज आहे. ओपन असलेल्या टास्क विंडोजची तुम्हाला फेरमांडणी करायची असेल तर यापैकी कोणत्या पर्यायाचा तुम्ही वापर कराल म्हणत आहे. तर फेरमांडणी करण्यासाठी बघा या ठिकाणी इथे दिलेलं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे. नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप ॲड करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल म्हणत आहे. तर नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप ॲड करण्यासाठी बघा या ठिकाणी या प्लसच्या चिन्हावर आपल्याला क्लिक करावं लागेल. म्हणून याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. टास्क व्ह्यू वरील डेस्कटॉप 1 क्लोज करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल म्हणत आहे. तर डेस्कटॉप 1 क्लोज करण्यासाठी पाहू शकता ऑप्शन 4 मध्ये इथं दाखवलेलं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 4 असणार आहे. त्यानंतर तुम्हाला टास्क एका डेस्कटॉपवरून व्हर्च्युअल डेस्कटॉप 2 वर स्विच करायचं आहे. तर तुम्ही कोणत्या त्या टास्कला कुठे ड्रॅग कराल म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 1 असणार आहे. 1 वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. सॉरी, व्हर्च्युअल डेस्कटॉप 2 वर म्हणत आहे. तर 2 वर बघा या ऑप्शन नंबर 3 वर दाखवलेला आहे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं 4थं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि इथे स्कोर्स आपला पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट इथे दिलेलं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, अनेक नवीन प्रोग्राम इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा संगणक खूप हळू चालत आहे. तर तुम्ही सर्वात प्रथम काय केलं पाहिजे म्हणत आहे. तर सगळ्यात पहिले अँटीव्हायरस चालवून गरज नसलेले ॲप्स काढून टाकाल, हे त्याचं उत्तर आहे. डिजिटल नोटीस तयार करताना तुमचा मित्र फक्त मजकूर टाकतो, त्या सुधारणा करण्यासाठी तुम्ही काय सुचवू शकता म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. तुम्हाला पाणी वाचवा या विषयावरील डिजिटल पोस्टर तयार करायचे आहे. तर कोणते टूल वापराल म्हणत आहे. तर याचं उत्तर कॅनवा किंवा गुगल स्लाइड मजकूर चित्र आकृतीसह, हे त्याचं उत्तर आहे. आजीला मोबाईलवर वीज बिल भरणे शिकवायचे आहे. तर तुम्ही काय कराल म्हणत आहे. त्यासाठी तुमच्या मोबाईलवरून सोप्या भाषेत स्टेप्स दाखवा, हे त्याचं उत्तर आहे. एक्सेलमध्ये वर्गाची माहिती ठेवायची आहे. तर कोणती कॉलम टाकाल म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला दिवस, विषय, शिक्षक आणि वेळ, हे त्याचं उत्तर असणार आहे. संगणक भागावर क्विज तयार करायचा आहे. तर कोणते टूल उपयुक्त आहे म्हणत आहे. तर क्विज तयार करण्यासाठी गुगल फॉर्म, चित्रे आणि MCQ सह टाकता येते आपल्याला. शाळेतील सणासाठी डिजिटल बोर्ड बनवायचा आहे. यासाठी काय कराल म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. तर याचं उत्तर सणाचे पोस्टर, शुभेच्छा आणि कोट्स, हे त्याचं उत्तर असणार आहे. तुमचा गट टाइम टेबल ॲप बनवत आहे, त्यात कोणती फीचर्स असावीत म्हणत आहे. तर त्यामध्ये आपल्याला काय काय असायला पाहिजे. विषय, वेळ, आठवड्याचे दृश्य, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. डिजिटल इंडिया या विषयावर लघुपट तयार करायचा आहे. तर कोणते टूल्स वापराल म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला व्हिडिओ एडिटर, कॅमेरा आणि कॅनवा आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. पर्यावरण क्लबसाठी एक मजेदार उपक्रम तयार करायचा आहे. तर यासाठी काय डिझाईन कराल म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला काय डिझाईन करायला पाहिजे. स्क्रॅच किंवा गुगल फॉर्म वापरून गेम किंवा क्विज तयार करणे, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंड टेस्ट संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 5 कम्प्लिटली सोडवायचं आहे.